दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। कालच श्री दत्त जयंती झाली. आपल्यापैकी अनेक जणांनी दत्त जन्म उत्सव साजरा केला असेल किंवा त्या उत्सवामध्ये आपण सहभागी झाला असाल. काही जणांनी श्री गुरुचरित्राचे पारायण पण केले असेल किंवा जिथे पारायण चालू असेल तिथे श्रवण केलं असेल. गुरुचरित्र पारायणाच्या निमित्ताने एक गोष्ट आठवली. डॉक्टर जवा जोशी यांनी सूतसंहिता रहस्य हे जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचा जो दुसरा भाग होता त्या भागाला परमपूजनीय श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी प्रेरक मंगल आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामधल्या त्यांच्या एका गोष्टीने माझं जे काय ध्यान आहे ते तिकडे आकर्षित केलं. त्यात त्यांनी काय म्हटलं आहे की श्री दत्तप्रभूंनी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आणि श्रीपाद श्री वल्लभांनी केलेले सर्व चमत्कार शक्तिपात योग विद्येने केलेले आहेत. श्री गुरुचरित्रातील सर्व कथा म्हणजे शक्तिपात योगविद्येचे अनुभवच आहेत. चमत्कार म्हणा किंवा भगवंताच्या लीला म्हणा, या सर्व ज्या केलेल्या आहेत त्या शक्तिपात योगविद्येनेच केलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक त्या शक्तिपाताचा वेगळा अर्थ गवसला असं म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. आत्तापर्यंत आपण शक्तिपाताने कुंडलिनी शक्ती जागरण होते हे बघितलेलं आहे. पण दत्त महाराजांनी एक आपल्याला नवीन विचार दिलेला आहे, नवीन संकल्पना दिलेली आहे. आणि ती काय आहे असं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस हे लक्षात आलेलं आहे की या व्यतिरिक्त देखील अशी शक्ती जी आहे ही संप्रेरित होऊ शकते. आपल्या शक्तिपात योगामध्ये दीक्षेचे जे 4 प्रकार सांगितलेले आहेत, एक आहे चाक्षुषी, दुसरा आहे स्पर्श, तिसरा आहे मंत्र आणि चौथा आहे संकल्प. तर अशा रीतीनेच काही घटना या गुरुचरित्रामध्ये घडलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. आपण जर का सुरुवात केली तर श्रीपाद श्री वल्लभांपासून जर का सुरुवात केली तर आपल्या असं लक्षात येतं की श्रीपाद श्री वल्लभ यांचं लग्नाचं वय झाल्यानंतर त्यांना घरून आग्रह सुरू झाला की तू विवाह कर. ते म्हणाले मी विवाह करणार नाही आहे आणि मी आता घरातनं बाहेर पडणार आहे. अशा वेळेला त्यांची आई सांगते की अरे आम्ही इतक्या दिवस तुझ्या आशेवर होतो, तू आमचं संगोपन करशील, तू आमचा म्हातारपणी सांभाळ करशील आणि आमचं आयुष्य हे सुखावह होईल. तू आता सोडून चाललेला आहे आणि तुझे दोन्ही भाऊ माहिती आहेत का, एक अक्षहीन आहे, एक पादहीन आहे. असे आमचा कसा काय सांभाळ करतील. त्यावेळेला श्रीपाद श्री वल्लभांनी
काय केलेलं आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. ऐकोनी जननीचे वचन, अवलोकी अमृतदृष्टी करून, पुत्र दोघे झाले सगुण, आली दृष्टी चरणाधिक. श्रीपाद श्री वल्लभांनी नुसतं दृष्टीने बघितलेलं आहे त्यांच्या दोन्ही भावंडांना, आणि ज्याला डोळे नव्हते त्याला डोळे आलेले आहेत, जो पादहीन होता त्याला पाद आलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे डोळ्यामध्ये शक्ती आलेली आहे, एक प्रकारे त्याच्या पायामध्ये शक्ती आलेली आहे. एवढंच नाही आहे तर ते दोघंही ज्ञानी झालेले आहेत, ते वेदसंपन्न झालेले आहेत. तर अशा रीतीने एक प्रकारची ती शक्तीच आहे संप्रेरित, की ज्यामुळे त्यांच्यामध्ये हा असा बदल घडलेला आहे. आणि बहुतेक परमपूजनीय दत्त महाराज कवीश्वर अशाच प्रकारे त्यांनी मनात विचार करून त्यांनी हे जे त्यांचं आपलं हे मत व्यक्त केलेलं आहे ते असं असावं. त्यानंतर एक अध्याय आहे, एक गोष्ट आहे. त्या अध्यायामध्ये सद्गुरूंकडे एक ब्राह्मण येतो. तो स्वतःला मुनी म्हणत असतो आणि तो येऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना सांगतो की मी माझ्या गुरूंना अत्यंत कंटाळलो आहे. ते नको नको ती मला सेवा सांगतात आहेत. मला जे काय वेदाध्यानाचं जे काय ज्ञान पाहिजे आहे ते ज्ञान ते देत नाही आहेत, आणि म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहे. त्यावेळेला त्याला सद्गुरू सांगतात की अरे, तू स्वतःच्या सद्गुरूंची देखील आज्ञा पाळू शकत नाही, तू इतरांचं काय करणार आहेस. आणि अशा वेळेला ते त्याला धौम्य मुनींची गोष्ट सांगतात की ज्यात अरुणी पांचाळ, उपमन्यू आणि वैद यांच्या सगळ्या कथा सांगतात. त्या कथा सांगितल्यानंतर की या लोकांनी सद्गुरूंबद्दल कशी निष्ठा दाखवलेली आहे, सद्गुरूंच्या वाक्याखातर त्यांनी आपले स्वतःचे जीव कसे प्राणाला लावलेले आहेत, किंवा कितीही उत्कृष्ट सेवा गुरूंनी सांगितल्यानंतर देखील त्यांनी कशी केलेली आहे, या सगळ्याचं वर्णन त्यांनी केल्यानंतर तो ब्राह्मण नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना म्हणतो की आता मला माझी चूक कळलेली आहे. जेणे माझे मन स्थिरू, होऊन ओळखे श्रीगुरु, ऐसे कर्ण उपकारू, म्हणून चरणी लागला. की माझं मन आता स्थिर होईल आणि माझं मन माझ्या सद्गुरूंच्या चरणी लागेल. ते सांगा, आता मी सद्गुरूंकडे जाईन आणि त्यांनी कुठली कशी सेवा करो मी त्यांची माफी मागेन, आणि नाही त्याने माफ केलं तर मी माझा जीव देईन. इतका त्याच्यात परिणाम घडतो. आणि हा परिणाम घडलेला बघितल्यानंतर सद्गुरूंनी काय केलेलं आहे, किंवा नृसिंह सरस्वतींनी स्वामी महाराजांनी निर्वाण देखोनी अंतःकरणी, माथा ठेवी दक्षिण पाणी, ज्ञान झाले तत्क्षणी, तया ब्राह्मणासी परियेसा. त्यांनी त्याच्या मस्तकावर किंवा डोक्यावर हात ठेवून एक प्रकारे त्याला ही शक्तिपात दीक्षा दिलेली आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आणि ते दिल्यानंतर त्याला ज्ञान झालेलं आहे आणि त्याला ते ज्ञान मिळालेलं आहे. त्यानंतर सायनदेवाची कथा आहे, 14वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये तो ज्या भागामध्ये राहत असतो त्या भागातला तो यवन राजा असतो, तो दरवर्षी एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करायचा. आणि ज्या वर्षी सायनदेव ब्राह्मणांची वेळ आलेली असते त्याच वेळेला त्यांचं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी दर्शन होतं. तो त्यांना घरी नेऊन त्यांची पाद्यपूजा वगैरे करतात आणि नंतर ते सांगतात की मला असं असं घडलेलं आहे. ते म्हणतात तू जा, तुला काहीही होणार नाही. त्याला ते खरं वाटत नाही, कारण आत्तापर्यंतचा अनुभव नसतो. पण ज्याचे हृदय गुरुस्मरण, त्यास भय कैसे दारुण, काळमृत्यूनं बाधे जाणा, अपमृत्यू काय करील. सद्गुरूंचं स्मरण तो एक प्रकारचा मंत्रच आहे आणि ती एक प्रकारची मंत्रदीक्षा दिली गेलेली आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. हे तर सगळं ठीक झालेलं आहे, परंतु चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला,
विसरू कसा मी गुरुपादुकाला. चराचरीमध्ये चर आणि अचर याच्यामध्ये या गोष्टी घडू शकतात का? तर चरामध्ये मनुष्य मात्र पण आहे आणि प्राणी मात्र पण आहेत. तर गुरुचरित्रात अशी एक कथा आलेली आहे की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात असताना ते एका ब्राह्मणाच्या घरी दुपारच्या वेळेला भिक्षेस जात असत. त्या ब्राह्मणाची जी परिस्थिती असते ती अतिशय बेताची असते, परंतु त्याची जी ब्राह्मणी असते किंवा त्याची जी पत्नी असते ती अतिशय पतिव्रता असते. आणि ती एकदा घरी असताना श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तिच्याकडे जातात आणि तिला म्हणतात की मला भिक्षा घाल. ती म्हणते की माझे पती गेलेले आहेत, ते उत्तमोत्तम भिक्षा घेऊन येतील आणि त्यानंतर मी आपल्याला अन्न तयार करून भिक्षा घालीन. ते म्हणे तू असं का करतेस? तुझ्याकडे ते म्हैस बांधलेली आहे, तिचं तू दूध काढून का नाही देते? ती म्हणे अहो ती आमच्याकडे जन्माला आलेली आहे, त्याप्रमाणे तिचे नशीब खडतर आहे, ती वांझ आहे, ती दुभती नाही आहे, तिला आम्ही रेडा म्हणून वागवतो आणि क्षारमृत्तिका वाहवण्यासाठी म्हणून तिला लोकांना भाड्याने देतो आणि त्याच्यातनं जे पैसे येतात त्यातनं आम्ही उदरनिर्वाह करतो. तर श्रीगुरू तिला म्हणतात की अगं तू असं काय म्हणतेस, जा पटकन जा आणि दूध काढून आण. सद्गुरू वचनावर तिचा एवढा विश्वास बसतो. श्रीगुरु वचन ऐकून विप्रवनिता जाता क्षण, दुबली क्षीर संतोषन, 2 भरणे तयेवेळी. आणि ते असं म्हणतात 2 कासंडी भरून दूध भरलं गेलं. ते दूध घेऊन ते आलं, ते तापवून त्यांनी भिक्षा घातलेली आहे. यामध्ये त्या प्राण्यावर देखील एक प्रकारचा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शक्तिपात केला आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. कारण जी वांझ होती ती दुभती झालेली आहे आणि नुसती दुभती नाही तर तिने दूध पण दिलेलं आहे. तर अशा रीतीने त्या याच्यातनं 2 गोष्टी लक्षात येतात की त्या म्हशीचं काही पुण्य होतं किंवा नव्हतं माहीत नाही आहे, परंतु त्या ब्राह्मणीचा उदरनिर्वाह काही दिवस तिने चालवलेला होता, ते पुण्य तिचं पदरी असेल आणि ती एका साध्वी ब्राह्मणीच्या घरी होती, हे तिचं पुण्य असेल म्हणून सद्गुरूंनी तिच्यावर कृपा केलेली आहे. तर कोणाची पुण्याई कोणाला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, परंतु एक निश्चित सांगता येतं की आईवडिलांची पुण्याई ही मुलांच्या मागे असते. त्यामुळे मुलांना देखील काही अनेक गोष्टी मिळतात किंवा काही होतात. त्यावेळेला घरामध्ये जी गुरुपरंपरा आलेली असते, जे सद्गुरू असतात त्यांची कृपा मुलांवर पण होते. त्यावेळेस त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या आईवडिलांची कृपा आपल्या पाठीमागे आहे आणि म्हणून आपल्यावर अनेक प्रकारे सद्गुरू किंवा जी काय कृपा घडते आहे किंवा देव कृपा करतो आहे ही त्यामुळे कळते, असा देखील एक संदेश याच्यातनं जाऊ शकतो. चराचरी व्यापकता जयाचे जे मी म्हटलं की हे चर तर आहेच, पण अचरमध्ये आहे का? तर अचरमध्ये देखील आहे की नरहरी एक ब्राह्मण असतो, तो कुष्टी ब्राह्मण असतो आणि तो सद्गुरूंकडे येतो आणि सद्गुरूंना सांगतो की माझं कुष्ठ निवारण करा. त्यावेळेला तिथे एक औदुंबराचं 4 वर्ष जुनं असलेलं खोड येऊन पडलेलं होतं, थोडक्यात सांगतो आहे. आणि सद्गुरू त्याला सांगतात, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, की अरे हे जे खोड आहे हे घेऊन तू नदी तीरावर जा, नदी तीरावर हे रोव आणि याला रोज पाणी घालत जा. ज्या दिवशी याला पल्लवी येईल, ज्या दिवशी याला पानं फिटतील, त्या दिवशी तुझं कष्ट निवारण होईल. त्याचा विश्वास बसतो, तो जातो. गुरुवाक्य शिष्याचं कारण, सर्वथा नो होय निर्वाण, जैसे त्याचे अंतःकरण, तैसी सिद्धी पाववी वेगी. तो सद्गुरूंच्या वाक्यावर निष्ठा ठेवतो आणि जातो.
ते गेल्यानंतर हा 7 दिवस उपवास करून रोज त्याला सकाळ दुपार संध्याकाळ पाणी घालत असतो. बाकी लोक जातात आणि ते सांगतात, अरे तुला ही अशी सेवा यासाठी सांगितलेली आहे की तुझं कुष्ठ निवारण होणार नाही आहे, तू उगाचच काय लागतो. परंतु याचं नाही, याची वचनावर अतिशय श्रद्धा किंवा निष्ठा असते, त्यामुळे तो करत असतो. आणि कोणीतरी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना सांगतात की तुम्ही ज्या ब्राह्मणाला सांगितलं होतं तर गेले 7 दिवस उपवास करून रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्याला पाणी घालतो आहे, पण त्याला काही पालवी फुटत नाही आहे. आम्ही त्याला खूप समजून सांगितलं पण तो काही ऐकत नाही आहे. तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, बरं बघू, चला आपण जाऊ आणि बघू. आणि ते नदीकिनारी येतात आणि त्या ब्राह्मणांनी लावलेले जे खोड असतं ते बघतात. तिथे तो ब्राह्मणही असतो. आपल्या हातामध्ये जे कमंडलू असतं त्याच्यातलं पाणी त्याच्यावरती शिंपडल्यानंतर त्या झाडाला एकदम पालवी फुटते. आणि ती पालवी फुटल्यानंतर याचं पण त्या नरहरीचं देखील जे कुष्ठ आहे हे नष्ट होतं. म्हणजे इथे त्यांनी शुष्क काष्ठावर देखील कृपा केलेली आहे. म्हणून चराचरी व्यापकता जयाची म्हटले की चर आणि अचर जे आहे त्या अचरवर देखील त्यांनी ती कृपादृष्टी केली किंवा शक्तिपात केलेला आहे. आणि असं झालेलं आहे. तर आपण तर माणसं आहोत, आपल्यावर सद्गुरूंनी कृपा केलेली आहे, तर त्यांनी आपल्यावर किती महान कृपा केलेली आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आणि अशा प्रकारे हा श्रद्धेचा भाव कसा असावा, सद्गुरूंच्या वाक्यावर विश्वास कसा ठेवावं, याची एक गोष्ट म्हणजे सायनदेव ब्राह्मणाची गोष्ट आहे. हा जे सायनदेव मगाशी सांगितला की ज्याचं बरंच संकट गुरूंनी निवारण केलेलं असतं, नंतर गुरु तीर्थाटनाला गेलेले असतात, ते परत त्याच्या गावाजवळ आलेले असताना त्यांची सायनदेव ब्राह्मणाची आणखीन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची भेट होते. हा म्हणतो की स्वामी महाराज, मला आपल्या सेवेमध्ये राहायचं आहे. ते म्हणे, माझी सेवा जी आहे ही कठीण आहे, इतकी सोपी नाही आहे. तो म्हणे, काही का असे ना, मला आपली सेवा करायची आहे, आपण मला पदरात घ्या, आपल्या सेवेची संधी मला द्या. ते म्हणतात, बरं आहे. आणि एक दिवशी ते याची परीक्षा बघायचं म्हणतात. म्हणून ते गाणगापूरला असताना आपल्या आश्रमामधून संगमावर जातात आणि संगमावर राहतात. संगमावर राहिल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला खूप मोठा पाऊस पडतो, गार वारं व्हायला लागतं आणि खूप थंडी वाजायला लागते. त्यावेळेला त्याला सद्गुरू सांगतात की तू गावामध्ये जा आणि गावामधनं थोडासा विस्तव घेऊन ये, शेकोटी पेटव आणि थोडीशी ऊब निर्माण कर. हा गावात येतो, द्वारपालाला हाका मारतो, त्याच्याकडनं विस्तव घेतो. हे करत असताना त्याला सद्गुरू सांगतात की तू जाताना आणि येताना उभय पार्श्वभागा ते बघू नको, म्हणजे डावीकडे किंवा उजवीकडे बघू नको, सरळ जा आणि तू सरळ ये. हा ज्यावेळेला विस्तव घेऊन परत येतो त्यावेळेस त्याला असं विचार येतो की आपल्याला सद्गुरूंनी असं का सांगितलं की तू इकडे तिकडे बघू नको, काय होईल, आपण बघू तर खरी. तो डावीकडे बघतो तर त्याला एक प्रचंड मोठा नाग दिसतो. हा घाबरतो आणि उजवीकडे पळतो. उजवीकडे बघतो तर तिथे एक मोठा, तेवढाच मोठा साप त्याला दिसतो आणि हे त्याच्या पाठीमागे येत असतात. तो अत्यंत घाबरतो. आता काय करायचं, अतिशय अंधार पडलेला असतो, कारण पाऊस पडलेला असतो, ढग आलेले असतात. जी वीज चमकत असते त्या प्रकाशाच्या आधारे ठेचकाळत हे कुठेही त्याला दगड लागतात, रस्त्याने दंडे लागतात, पण कसा तरी तो वाट करून सद्गुरूंच्या जवळ येऊन उभा राहतो. आणि तो विस्तव खाली ठेवल्यानंतर तो बघतो तर हा साप आणि नाग हे जे दोन्ही जे असतात ते सद्गुरूंना नमस्कार करतात आणि निघून जातात. आणि सद्गुरू म्हणतात की अरे, तुझं रक्षण करण्यासाठी मी यांना पाठवलं होतं. सद्गुरूंनी सांगितलेलं जे वाक्य असेल, सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्याची प्रचिती बघण्याची कुमती जर का झाली तर रक्षक भक्षक होतात, हे आपल्याला याच्यावरून दिसतं. म्हणून गुरु आज्ञा अविचारणीय, गुरु आज्ञाने दिली, गुरूंनी एकदा सांगितलं की त्याच्यावर कोणताही विचार करायचा नाही, त्याची कुठलीही प्रचिती पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्यांनी सांगितलं तसंच जर का हा वागला असता तर याला हे जे काय रस्त्याने त्रास झाला हा झाला नसता. म्हणून सद्गुरूंनी दिलेली जी सेवा असते किंवा सद्गुरूंनी सांगितलेले जे काय उपदेश असतो तो तंतोतंत पाळायचा असतो, एवढं आपल्याला या गोष्टीवरून दिसतं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आता काल जी दत्त जयंती झाली त्या निमित्ताने
जे काय थोडंसं विवेचन करावं असं वाटलं ते आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आता आपली वेळही संपत आलेली आहे. तर परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, शक्तिपाताचार्य परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या चरणी मी माझी जी सेवा आहे ती अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू काका महाराज की जय. दिगंबरा